जालना नांदेड महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन. संतोष देशमुखांच्या फरार आरोपीला अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणला. जालना नांदेड महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. संतोष देशमुखांच्या फरार आरोपीला अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जालन्याच्या जालना नांदेड महामार्गावरील रामनगर इथं हे आंदोलन करण्यात येत असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणलाय. जवळपास 2 घंटे रास्ता रोको या ठिकाणी रामनगर येथे केलेला आहे. आमची मागणी अशी आहे की 3 महिन्यापूर्वी हिवाळी अधिवेशन ज्यावेळेस नागपूर येथे होतं तर त्यावेळेस सुरेश धस यांनी पूर्ण जी घटना कशी झाली, घटनाक्रम सांगितला आणि निर्गुण हत्या कशी झाली हे या ठिकाणी सभागृहात मांडलं होतं. परंतु असे असताना देखील शासनाला संपूर्ण माहिती असताना देखील 3 महिन्यानं उशिरानं मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा या प्रकरणात उशिरानं झाला. उशिरानं का होईना परंतु हा राजीनामा न होता शासनाने त्यांची हकालपट्टी या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग त्यांना माहिती असताना हा खून झालेला आहे आणि त्यामुळं त्या आरोपींना या धनंजय मुंडे यांची साथ होती म्हणून त्यांना सहआरोपी करावं आणि त्यांच्यावर सुद्धा हा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्यांची आमदारकी सुद्धा बडतर्फ होणं गरजेचं आहे, कारण जर ते सत्तेमध्ये राहिले तर नक्कीच त्यांना बचाव करण्याचा, त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न हे शासन करणार आहे. म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी रामनगर येथे आयोजित केलं होतं.